हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे राम तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय महाराज की जय जय सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज की जय रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्री नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्री रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्री नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु जय बाबा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की बोलो बजरंग बली की जय जय महादेव माया आदिशक्ति माता भवानी पार्वती माता की जय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः धर्माच्या करिता अमास जगती रामाने धाडी आले ऐसे जाणोनी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुरतिया नम्रत्वतेने असे इच्छा होतसे मानसी करीतसे हा देह तुझा असे जय जय रघुवीर समर्थ आज आपले जय बाबा म्हणजे ज्यांना आपण आपलं सगळं काही मानतो आपला भाऊ आपला मायबाप आपला वाटाळ्या आपले सद्गुरू सगळं त्याच्यामध्ये आपण पाहिलं ज्याने ज्याने खरोखर पाहिलं अनुभवलं त्याला कळेल जय हरी म्हणजे नेमकं काय म्हणजे देहाने सुद्धा आणि तत्वाने सुद्धा ज्यांनी सोबत केलेले आहे त्याला कळेल गुण आणि अवगुण व्यक्ती म्हटलं की गुण अवगुण दोन्ही आले पण गुण घेऊन तो तुका म्हणे हेटा आणि गुण घेऊनही अवगुण टाका असा माणूस तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आला आणि त्याने तुमच्या आमच्या आयुष्याची जी पूर्वी असणारी जी रीती भाती होती चालीरीती होत्या त्यांना तिलांजली देऊन सन्मार्गाला लावण्याचं ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांचे तुमचे आमचे लाडके जय बाबा म्हणजेच श्री अरविंद महाराज रामभाऊ भोई यांचा आज प्रकट दिन आहे आणि त्या प्रकट दिनानिमित्त मदत कामनाकडे दोन शब्द बोलण्याची मला संधी उपलब्ध करून त्यांनी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे ऋणी आहे कारण आज प्रकट दिन म्हटलं की प्रत्येक जण काही ना काही वेगळ्या प्रकारचं सेलिब्रेशन करतो हरकत नाही करा याची जशी परिस्थिती असेल तसं करा नाही का आजकाल कसं आहे की खिसा गरम तो देव धर्म नाही का अगदी कुठेही तुम्हाला जायचं म्हटलं की पैसा हा पाहिजे पैसा नसेल तर काहीही करता येत नाही पण त्यातल्या त्यात सगळे तुम्ही करा कार्यक्रम करा पण हा कार्यक्रम जर झाला नाही प्रवचनाचा कीर्तनाचा म्हणजे अध्यात्म हा विषय जर झाला नाही तर तुम्ही ज्यासाठी हा जो या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे ते व्यर्थ आहे सांगितलं का व्यर्थ आहे तर त्यासाठी माऊलींची भूमी निवड केलेली आहे अध्याय 9 ज्ञानेश्वरी अध्याय 9 त्या 9व्या अध्यायाची 510 क्रमांकाची भूमी आहे ओव्या त्या खाली बऱ्याच आहेत तर त्यापैकी फार सुंदर अशी भूमी आलेली आहे माऊली सांगतात जयांचे आयुष्य धातुते होय बळ प्रज्ञा जिरोनी जाय आणि तयांचे हे नमस्कारी ती पाय वडील म्हणून आपल्याकडे वडील कोणाला म्हटलं जातं जो वयाने मोठा आहे त्याला आपण वडील म्हणतो पण ठीक आहे
हरकत नाही, त्याला आपण वडील म्हणतो. वडील बंधू माझे, माझ्यापेक्षा मोठे आहेत, थोरले आहेत वगैरे, ठीक. पण अध्यात्म सांगतो वडील त्याला म्हणावं जे ज्ञानाच्या बाबतीत तुमच्यापेक्षा 4 शब्द जास्त, आपण म्हणतो ना 4 बुक जास्त शिकलेला आहे. म्हणजे बुक शिकलेला म्हणजे नेमकं काय, की त्याला अनुभव असायला हवा. संत काय सांगतात, अनुभवाला फार महत्व दिलेले आहे. अनुभव आलिया अंगा ते या जगा येत असेल. तुम्हाला आलेला अनुभव त्याच्याने तुम्ही वडील असायला हवं. फक्त तुमचं वय वाढलेलं नसावं. वय वाढलेलं आहे त्याबरोबर बळ आहे तुमचं, ते बळ सुद्धा जसं तसं बळ, तुमचं वय वाढतं तसं तसं बळ कमी होत जाते. बुद्धी काम नाही करत, विसर पडू लागतो हळूहळू वयामानानुसार. मग माऊली ते सांगतात की तुम्ही या गोष्टी जर करत असाल, काय करत असाल, तुम्ही जर बड्डे करता, आता प्रचलित शब्द बड्डे हा आहे, आपण अध्यात्मवाले जास्तीत जास्त याला प्रकट दिन म्हणून बोलायचं आपण चालू केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात हे सेलिब्रेशन व्हायलाच हवं. लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात, हा भाग वेगळा आहे. परंतु मला वाटतं की कुठेतरी आता चांगली सुरुवात झालेली आहे. लोक तुमचं आमचं बघून का होईना कुठेतरी प्रवचनाचा आणि कीर्तनाचा सुद्धा बर्थडे मध्ये कार्यक्रम घेऊ लागलेले आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्यांचं खूप मी आभारी आहे. या गोष्टी ज्यांना ज्यांना सुचतात त्यांच्या ठिकाणी अक्षरशः त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आहे म्हणावं, की अशी लेकरं त्यांच्या पोटी जन्माला आली की आज अशा स्थितीमध्ये सुद्धा ते बर्थडेला वगैरे हा कार्यक्रम ठेवण्याचं थोडंसं मनामध्ये आणतात. खूप चांगली गोष्ट आहे. तर माऊली सांगतात दयांचे आयुष्य धाकुटे होय. धाकुटा म्हणजे काय, धाकटा. धाकटा म्हणजे छोटा. आलं लक्षात. इथे वडील आणि धाकटा असे शब्द. वडील बंधू म्हणजे मोठा बंधू, धाकटा बंधू म्हणजे छोटा बंधू. आता इथे म्हणतात जयांचे आयुष्य धाकुटे होय. जयांचे आयुष्य धाकुटे होय. धाकुट झालंय म्हणजे काय, कमी झालंय. आयुष्य कमी झालेलं आहे, म्हणजे वय वाढलेलं आहे आणि आयुष्य कमी राहिलेलं आहे. आता हे मुले लहान, याचं वय किती आहे म्हणावं, याचं वय जास्त आहे, म्हणजे याला आयुष्य किती आहे, जास्त आहे. कारण याच्या सगळ्या अजून अवस्था यायच्या. तुमच्या आमच्या अवस्था आता लास्ट आहे म्हणून तुमचं आमचं आयुष्य धाकुटे होय. मग बळ प्रज्ञा जीवनी जाय, अंगात शक्ती राहत नाही, बुद्धी काम करत नाही, विसर पड, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि दयांचे हे नमस्कार किती पाय, कोण बाकीचे लोक बाबा हे मोठे आहेत त्याचे पाय पडा, पण माऊली म्हणतात पाया त्याच्या पडा जो अनुभवाने मोठा आहे. पण अनुभव कोणता, प्रापंचिक नको, आध्यात्मिक अनुभव ज्याला आहे तो जन्म मरणाचा फेरा हा जो चुकवू शकलेला आहे आणि जो इतरांना चुकवण्याचं नेहमी करत असतो कार्य, त्याला म्हटलेलं आहे. आणि ते कार्य आमच्याकडे युवा विभागात हिरिरीने करणारा माणूस अगदी तन मन धन सगळं ओतून सततम कीर्त यंतो माम अशा स्थितीला असणारी व्यक्ती म्हणजे ही जय हरी. मी त्यांच्या तोंडावर फक्त त्यांचं कौतुक करतोय अशातला भाग अजिबात नाहीये. ती खरोखर आणि त्या माणसाने या सगळ्या गोष्टी करायला बिलकुल हरकत नाही. कारण की ते सतत विषय कोणताही असो, ते म्हणतात ना की भटाला आपण बोलवतो ब्राह्मणाला काही एखादं कार्य करायचं आहे, तू कोणतंही कार्य नाही होणार असं म्हणत नाही, तो होईल. त्याला काय दक्षिणेशी काम असतं, बरोबर. तर ते तुमचं ऍडजस्टमेंट काहीतरी कुठेतरी करून देतात आणि म्हणतात होईल, कारण दक्षिणेशी काम असतं. आपल्याला दक्षिणा नकोय, आपल्याला दक्षिणा नकोय, आपल्याला फक्त निमित्त पाहिजे. नाही म्हणतात असं, पिणे वाले को पीने का बस बहाना चाहिए. आज क्या बर्थडे, कल क्या ये है वो है वो है, हल्दी आहे, मग त्याला बहाना पाहिजे. मग आपल्याला काय, आपल्याला पण फक्त बहानाच पाहिजे. आपल्याला फक्त प्रकट दिन आहे, अमुक आहे, जयंती आहे, पुण्यतिथी आहे, श्राद्ध आहे, कोणाचं काय कुठेही गेले बाबा हे असेल तर कोण, मग आम्ही नक्कीच येतो. आणि मग अशांचे नमस्कार ती पाहिजे तर ते बरोबर आहे. पण तुम्ही ते वडील 105 110 वर्षाचे आज लोक सांगतात, मला माहित नाही, मी पाहिलं नाही, पण असं सांगतात अमुक अमुक. माझी सुद्धा आजी 105 वर्षाची झाली आणि नंतर वारली असं म्हणतात. पण माऊली सांगतात की आताचं जे आयुष्य कलियुगातलं फक्त 100च वर्षाचं आहे. पण त्यांची डेट ऑफ बर्थ सांगण्यात चुकलेली आहे की काय, काही असो, किंवा आपण समजू समजा एखाद्या तेवढं आयुष्य दिलेलं आहे, पण त्याचा तू उपयोग काय केला. 105 वर्षाचं जरी आयुष्य त्याला मिळालं, त्याचा उपयोग काय केला. शास्त्र सांगतं की 1400 वर्ष शरीर केले जतन, गोदाविन शिण वाढविला नाही, गुरुमंत्र नाही उपदेश लाविला, दोष परमार्थाला. हे चांगदेव महाराजांच्या बाबतीत जर असं म्हटलं जातं की चांगदेव महाराज तुमच्या आमच्यासारखे नव्हते. 1400 वर्ष शरीर केले जाताना काय तपश्चर्या होती, काय अध्यात्म होतं,
नाही का. त्यांना फक्त हे नाम मिळालं नव्हतं, फक्त एवढंच आपण म्हणू शकतो, आणि आपल्याला मिळालं तर आपण शानपणाने असं म्हणून त्याला काय असं नाही. स्वतःची ओळख हा, त्याची आपली उजळणी होती ना, याच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण केलं पाहिजे. स्वतःची ओळख नव्हती. हा, त्याला स्वतःची ओळख नव्हती, एवढाच काय तो फरक. म्हणजे तिथे काय होतं, म्हणजे त्यांच्या ठिकाणी काय, मी जे केलेलं आहे ते सर्वश्रेष्ठ आहे, संपला विषय. याच्या पलीकडे मला काही मिळवलं नाही किंवा इतरांनी काय मिळवलं याच मोठं काही तथ्य नाहीये. पण त्यांना हा प्रकार माहित नव्हता, नेमकं नाम म्हणजे काय, स्वतःची ओळख कशाने होत. ज्ञानेन देहाभिमान गलिते, ज्ञानेन परमात्मनः यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधया. चांगदेवाला काय झाला होता, अभिमान झाला होता, गर्व झाला होता, माझ्यासारखा कोणीच नाही. त्याचा गर्व हारून कोणी केलं, 14 वर्षाचा मुक्ताईने केलं. ते कसं केलं, कोरं पत्र लिहून पाठवा सांगितलं. कोणी, चांगदेवाने सांगितलं की कोरं पत्र लिहून पाठवा यांना, म्हणजे मी कोरा आहे कळू दे. लहान म्हणावं योग्यता नाही. हा, कारण की मी जर काही लिहून पाठवावं तर माझी तेवढी योग्यता नाही, आणि ते लहान आहे असं मी समजून त्यांना जर आशीर्वाद द्यावा तर ते तसंही नाही. कारण उपजताच ब्रह्मज्ञानी कोण, हे चौघं, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. उपजताच सर्वज्ञानी हे वर्म जाणवणी आले चांगदेव मुक्ताई. उपस्थित ज्ञानी, त्यांना कोणी काही सांगायची गरज नाही, काही नाही. पैठणला रेडिओमुखी वेग बोलवला, विजांचा गर्व हरविला, सगळ्या गोष्टी केल्या, पण अधिकाराने असं कधी म्हणू शकले नाही किंवा तुमच्याकडे असं आहे किंवा क्रेडिट मिळवण्यासाठी असं त्यांनी काहीच केलं नाही. तुम्ही देत असाल मान्यता तर ठीक आहे, मुंजेला नाही मान्यता, कुठे अजून ते शुद्धीपत्राला नाही मान्यता, हरकत नाही. म्हणजे हा ईश्वरी संकेत म्हणून ज्यांनी सगळं काही मान्य करत गेले, अशी व्यक्ती सुद्धा इथे नतमस्तकच होते. कुणाच्या माथ्यावर, कुणाच्या चरणावर, सर्वसामान्यांच्या ज्यांना हा नामाचा उपदेश नाहीये, ते ज्ञान ज्याच्याकडे नाही तरी सुद्धा. आणि म्हणून पुन्हा पुन्हा इथे माऊली ही ओबी तेवढ्यासाठीच वाटतात की ज्यांचं आयुष्य धापुटे होय, फक्त वय झालं म्हणजे त्यांना तुम्ही तसं समजू नका, ती वय प्रज्ञा जिरून जातच त्याचा प्रश्नच नाही. आणि त्यांचे नमस्कारी पाय वडील म्हणून ठीक आहे, पण खरं हे असं झालं पाहिजे काय की ब्रह्मज्ञानी लोक आहे त्याच्या ठिकाणी काय 3 गोष्टींनी संत काय असतात, परिपूर्ण असतात. एक शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती. त्याला संत म्हणावं. शास्त्र प्रचिती काय, तर शास्त्र काय सांगतं हे त्याला माहित असावं. आत्मप्रचिती म्हणजे ज्याच्याने आपल्याला येणारा जो अनुभव तो संतांनी तो मांडलेला आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही देह नसून तुम्ही ब्रह्म आहात. अहम देहास्मी नाही, अहम ब्रह्मास्मी, हा ज्याला अनुभव आलेला आहे. आणि ज्याच्या त्या अष्टसात्विक भावाने परिपूर्ण अवस्था त्याची झालेली आहे. कोणते अष्टसात्विक भाव, तर स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग, वैभवतू, वैवर्णे, अश्रू आणि प्रलय, हे होत अष्टसात्विक भाव. अशा अष्टसात्विक भावाने जो परिपूर्ण झालेला आहे त्याला, त्या ज्ञानाला ज्ञान म्हटलेलं आहे. बाकी सगळं या भूतलावर ज्ञान आहे बऱ्याच प्रकारचं, पण ते सगळं ज्ञान जवळजवळ तुमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आहे आणि तुमचा उदो होण्यासाठी आहे, नाही का. सगळ्या पदव्या आल्या मग तिथून अगदी अध्यात्म म्हटलं तरी तुमच्या या सगळ्या काही पदव्या आहेत अध्यात्माच्या सुद्धा तेवढ्यासाठीच आहे. त्याला तुम्ही आणता सगळं काही करायला, पण त्याच्याकडे जर हे नसेल, आत्मबोध नसेल, आत्मज्ञान नसेल, नाही का. आपण म्हणतो की अनंत शास्त्र, नाना शास्त्रम पठेल लोके, नाना दैव पूजितम, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थ. तुमच्या ठिकाणी आत्मज्ञान जर नसेल, शास्त्राचं तुमचं वाचन झालेलं आहे, सगळे दैवत तुमचे पूजून झालेले, पण हे जर नसेल तर काही फायदा नाही. तुम्ही बऱ्याच तीर्थाला गेले असाल, या भूतलावर सगळे तीर्थ केले,
जे जे दान असतात ते केलं, पण तरी सुद्धा इथे जर स्नान झालेलं नसेल, अष्टसती भावाचं स्नान झालेलं नसेल तर ते व्यर्थ आहे. पृथ्वीयाम यानी तीर्थानी स्नान दानेषु यत् फलम तत्फलम कोटी गुणितम ब्रह्मज्ञान समोपमम सांगितलं. या भूतलावरचे सगळे तुम्ही गंगा, यमुना, सरस्वती, मोठमोठ्या ज्या नद्या आहेत त्या तुम्हाला त्यांचं स्नान केल्यानंतर त्यांच्या पात्रामध्ये तुम्हाला पापाचं तुमच्या क्षालन होतं, अशी जी आपल्याकडे हा गुण गैरसमज आहे. तर त्या मोठ्या नद्यांचं स्नान केल्यासारखं होईल कधी, हे आत्मज्ञान झालं तर सांगितलंय. कसं म्हणजे काही लोक म्हणतात की अरे वा भारी, तसं नाहीये, तसं सुद्धा नाहीये, नुसतं घेऊन नाही. हे अष्टसात्विक भाव आहे ना, याला फार महत्व आहे. हे अष्टसात्विक भाव झाले पाहिजे, हे झालेच पाहिजे. कारण हे होण्यासाठीच हे आत्मज्ञानाची ज्या नामाची काय आहे, त्या नामाची तुम्हाला जी कानात तुमच्या पेरणी केली जाते ते होण्यासाठी, ज्या ठिकाणी तो भाव जर तशा पद्धतीचा जागृत झाला नाही तर काही फायदा नाही. नाम तुझे नारायणा कोणी पाषाणाला पाना, पाषाणाला पाना फुटावा म्हणून हे नाम आहे. आणि त्याला जर पाना फुटत नसेल तर फायदा नाही. कारण अश्रूंना फार महत्व दिलेलं. तुमच्या अंतःकरणात अश्रू आले, डोळ्यातून निघाले ते बाहेर, म्हणजे तुमच्या सगळा खेळ कचरा, अंतःकरण चतुष्ट, हे मन, बुद्ध, चित्त आणि अहंकार, हे अंतःकरण चतुष्ट तुमचं शुद्ध होतं. आणि ते शुद्ध न होता थोडक्यात काय तर आपल्याकडे गावामध्ये इकडे तिकडे कचरा वगैरे जमा झालेला असतो आणि तो कधी साफ करणार. आपण असा विचार केला तर होत नाही, सगळ्यांनी साफ करावा लागतो. बरं, तेवढा साफ करून सुद्धा व्यवस्थित साफ होत नाही, मग कोणाची वाट बघावी लागते, पावसाची वाट बघावी लागते. मग असा धोधो पाऊस आला की कल्याण सगळे काय स्वच्छ होतात, समुद्रात मिळतात. तसं आहे तुमचं आमचं की अध्यात्म करायला सगळेच करतात, देवदेव कोण करत नाही, सगळेच आस्तिक आहेत, नास्तिक कोणी नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात की नास्तिक जन्माला यायचं अजून बाकी आहे. कोणत्या उद्देशाने का होईना तो परमार्थ करतोय, अध्यात्म करतोय, देवाला भजतोय, तो त्याच्या पद्धतीने त्याच्या गुरुला भजतोय. परंतु इथे काय सांगितलं, शास्त्र सांगतं की तंत्र मंत्र उपदेश ऐसे गुरु आहेत आयतेची घरोघरी, पण शिष्या ते सदवस्तू मिळवून दाखवी दयाशी भगवान श्रीकृष्ण मानिती शकतो. हा कोणी सांगितलंय? हे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, सोम्या गोम्याने सांगितलेले नाहीये. हा, साक्षात परमात्म्याने सांगितलंय. म्हणजे त्याला किती ग्वाही द्यावी, ग्वाही देण्यापलीकडे काही करू शकत नाही. तर तुम्हाला द्यावीच लागेल, तुम्हाला मानायचं तर माना, नाही तर नका मानू. आणि असा सद्गुरू तुमच्या आमच्या भाग्यात आला, तो कुठून आला तर घोटीवरून तुमच्या आमच्या भाग्यात आलेला आहे. साधा सुद्धा महात्मा नाहीये. आणि त्यांनी इथे जे केलं, जे आज तेच कार्य आपले जयहरी बाबा, मला आज त्यांच्याबद्दल थोडस बोलावं वाटतं. त्याचं कारणच आहे की त्यांना हे सगळं आवडतच नाही, तोंडावर तर अजिबातच आवडत नाही. पण आपल्याला काय, आता संधी मिळाल्यावर आम्ही सोडणार नाही, संधी मिळाल्यावर आम्ही सोडत नाही. आता ते आहेत म्हणून आमच्याकडून सुद्धा परमार्थ होते, खोटं नाही सांगत. त्यांच्या भीतीपोटी, प्रेमापोटी, आदर म्हणून, अगदी काही म्हणून, भगवान श्रीकृष्ण जसं सांगतात ना की माझं द्वेषाने भजन कर, माझं प्रेमाने भजन कर, माझं एखाद्या लालसेने कशाने का होईना माझं भजन कर, मी तुला बदरूप करून घेईल. तसं आहे की त्यांचं कसं आहे की माझी स्तुती नका. पण आज वस्तुस्थिती ही आहे की ते आहेत तर आपण आहोत. कारण कुठेही काही कार्यक्रम घ्यायचा झाला, काही करायचं झालं की मोर्चा म्हणून कोणीतरी पाहिजे असतो, आपल्याला कोणीतरी नेतृत्व करावं लागतं. आपल्याकडे नेतृत्व करणारे खूप कमी आहेत. आणि त्यातल्या त्यात भक्कमपणे नेतृत्व करणं, आणि त्यांनी ते पूर्वी करत होते, आजही करतायत, यापुढे सुद्धा करतील यात शंकाच नाही. आणि नुकताच त्यांना मागच्या वर्षी ना आपल्या बाबांना राष्ट्रसंत हा जो पुरस्कार घोषित केला गेला मुरबाडला, तिथे त्यांना सुद्धा मुंबईत आणला आणि नारायणदादांना सुद्धा मुंबईत आणला. हा पुरस्कार घोषित केला गेला. कसं असतं की सर्टिफाईड कोणाला केलं जातं की कुवत ज्याची असते त्याला. आपल्याला प्रमाणपत्र दिले जातात, खो-खोची स्पर्धा आहे, कबड्डीची स्पर्धा आहे, वेगवेगळ्या स्पोर्ट्सची असेल,
अजून कुठे अध्यात्माची का होईना, तर ते लिहिलेलं असतं दिस सर्टिफाईड टू सो अँड सो, आणि त्याच्या खाली त्याचं नाव वगैरे असतं. म्हणजे काय, जसं संत म्हणतात ना, आपण म्हणतो संतांचं हे प्रमाण आहे, म्हणजे त्यांनी हे प्रमाणित केलेलं आहे, त्यांना अनुभव आलेल्या नंतर त्यांनी हे प्रमाणित केलेलं आहे की हे असं असं आहे, तर ते तसं तसंच आहे. तसं यांना सर्टिफाय केलं गेलं की असं असं आहे. का केलं गेलं? कारण हे जे कार्य आहे त्या पद्धतीने या स्तरावर कोण करत आहे हे कुठेतरी अभ्यास केला गेला या सगळ्या गोष्टींचा, आणि नंतर त्यांनी ते ठरवलं गेलं की यांना ही वस्तुस्थिती आहे जी प्राप्त करून दिली पाहिजे, आणि हे आपलं काम आहे. त्याच्यामुळे आज तेवढ्या जमावामध्ये जे त्यांना सर्टिफिकेट मिळालं की हे जे कार्य करतायत हे फार धडाडीचं कार्य आहे, आणि हे कार्य करायला भक्कम असं नेतृत्व हवं असतं, हे याच्याकडे आहे आणि हे करतायत आणि हे त्या पात्रतेला आहेत. आणि म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल की अशी कोणतरी व्यक्ती आपल्यामध्ये आहे. बऱ्याच लोकांना राजा नसतो, बऱ्याच लोकांना राजा नसतो, मग प्रजेचे हाल होतात. राजा असेल तोपर्यंत सगळं ठीक आहे, एकदा का राजा गेला संपला, तुमच्याकडे सगळी आर्थिक सुबत्ता असून सुद्धा तुमचं काही चालत नाही, कारण तुमचं नेतृत्व करणारा राजा नाही तुमच्याकडे. लढाईमध्ये काय होतं, तुमचा सेनापती गेला तर संपला, त्यात राजा गेला तर संपलाच विषय. मग ते ऑटोमॅटिकली ते तिकडे जातं सगळं, जो जिंकलेला आहे त्याच्याकडे जातं सगळं. म्हणजे तुमचं आमचं असं होऊ नये. हा सद्गुरू श्रीपाद बाबांसारखा सद्गुरू तुमच्या आमच्या वाट्याला आला, हा राजा, आणि अरविंद भाऊ सारखे हे सेनापती हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपलं राज्य, आध्यात्मिक राज्य जे आहे ते सुजलाम सुफलाम आहे. आणि प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की मी माझ्या आयुष्यामध्ये काय केलं आहे, आजपर्यंत काय केलंय, आज काय करतोय, त्या पुढे मला काय करायचंय. फक्त प्रापंचिक विषय मांडून किंवा आध्यात्मिक विषय का फक्त मांडून चालणार नाही, त्याच्यावर आपल्याला काय करावं लागेल की अगदी तसं व्हावं लागेल, अगदी तसं व्हावं लागेल. तन मन धन या सगळ्या गोष्टींनी झोकून हे कार्य करावं लागेल. बोलण्याचा विषय अध्यात्म तर बिलकुलच नाही. आपण रोज 3 टाइम जेवतो, 3 टाइम जेवतो, सकाळ दुपार संध्याकाळ. तसं 3 टाइम चिंतन करतो का? करत असाल तुम्ही तर चांगलंय. काय या 8 प्रहारा माझारी मोठके निमिष भरी ते तू जाय. तुला जसा वेळ मिळेल तसा तू चिंतनाला बसला पाहिजे. तू जर चिंतनाला बसत नशील आणि 3 टाइम मजबूत खात असशील तर तुझ्या त्या खाण्याला काही अर्थ नाही. जसं आपण एकादशीचं म्हणतो, एरवी आपण अन्नाला अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो, पण एकादशीच्या दिवशी त्या अन्नाला पूर्ण ब्रह्म आपण ज्याला म्हणतो त्याला वर्ज्य केले गेले. त्याला वर्ज्य केले गेले का? कारण एकादशी ही प्रत्येक जीवाने करावीच हे शास्त्र सांगतं, आणि करावीच म्हणून जे करत नसतील तर त्यांनी करावीच यासाठी पापाला काय सांगितलंय, त्या दिवशी तुम्ही काय करा की अन्नाच्या भांड्यात, म्हणजे अन्नाच्या पूर्ण त्याच्या अंशात त्याच्या सत्वात तुम्ही असता, त्या दिवशी जो कोणी खाईल तो पापच खातोय असं होईल. म्हणून ती एकादशी 15 दिवसातील का होईना तुम्ही करावी हे सांगितलंय गेलेलं. एरवी आपण नेहमीच खातो ना, पण त्यातला मूळ अर्थ काय? मूळ अर्थ हा आहे की एकादशी पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आणि एक मन हे नेहमी एकादशीत असावं. नेहमी म्हणजे नेहमीच. तुम्हाला 15 दिवसातून एकदा एकादशी करायला नाही सांगितली, हे रोजची एकादशी, हे रोज एक दशेत आले पाहिजे. आपली रोजची एकादशी, आपली रोजची एकादशी, आपली एक आरती आहे, त्या आरतीमध्ये ना काय म्हटलंय, दसरा दिवाळी आणि काय काय दसरा दिवाळी किती बोललो आता बघा. हा, तर मी दसरा दीपावली नाही म्हणत, मी नित्य दीपावली म्हणतो. हा, नित्य दीपावली. मला दसरा दीपावली नाही म्हणता येत, मी नित्य दीपावली म्हणतो. आणि दसऱ्याच्या नंतर दिवाळी येते, म्हणजे किती अंतर आहे. आणि मग हे एवढ्यालाच आम्हाला तो आठवतो का? नाही, नित्य दीपावली आमची रोज दिवाळी का आहे, तर ते संत जे आहेत ते आमच्या आयुष्यात आलेले आहेत. आणि विठोबाचे राजा हा, विठोबाचे राजा नित्य दीपावली म्हणजे विठोबाच्या राजात आले. तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे, काहीतरी काय थोडे शिवान सुपुरे बापुरी. त्या भगवंताचं नाम तुमच्या आमच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये
श्रीपाद बाबासारखे राष्ट्रसंत यांच्याकडून ते घुटीवरून इथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आम्ही आमचं अहोभाग्य समजतो. नामापरते साधन नाही करशील आणि काही नामापरते तत्व नाही, अन्यथा वाया अनेक पंथात अशी झाली. आम्ही कोणत्याही पंथाला गेलो नाही, डायरेक्ट श्रीपाद बाबांच्याच गळाला लागलो. हे आम्ही आमचं परम भाग्य समजतो. कारण त्यांच्या गळाला जर आम्ही लागलो नसतो, दुसऱ्या कोणत्या फाशे पारण्याच्या गळ्यात गोळ्याच्या लागलो असतो, आम्ही पार गेलो असतो. कुठे असतो कुठे नाही ते माहिती नाही. कारण खरोखर दिवा हे गाव फक्त दिवा म्हणून नसून खरोखर इथे ज्ञानाचे दिवे लागले जातात, नाही का. माझ्या गुरुना मला गवाई, कसं ते माझ्या गुरुना मला गवाई नेले गातात ज्ञानाची ज्योत भाविली ज्ञानाची ज्योत. आमच्या अंतःकरणामध्ये होती ती, फक्त काय होती ती तेवत नव्हती. ही लावला कांदा लावला आणि तेवत, म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये उजेड झाला. पूर्वी काय होता, अंधार होता. कसला अंधार होता तर मीपणाचा अंधार होता. मी कोणतरी आणि देव कोणतरी हे अज्ञान होतं. मी देह हे अज्ञान होतं. आज काय, मी देह नसून मी ब्रह्म आहे याची तुम्हाला आम्हाला ओळख झाली. कोणाच्या कृपेने झाली, महात्म्यांच्या कृपेने झाली. सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, शरद बाबा, नवे नवे आपली जी मालिका आहे त्या आपल्या मालिकेमध्ये पूर्ण जी आपली मालिका आहे कशी आहे तर मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय सकळ येथून या. हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुर्श्लोकी हंस ओम ब्रह्म अग्नी श्रीदत्त नारायण महाराज जालवकर लक्ष्मण बलभीम सखियानंद शांतामाई बंडू बाबा, निरूपा बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, आपली ही अशी मालिका आहे. आणि या मालिकेचे तुम्ही आम्ही काय पाहिजे आहोत, नाही का. मग आम्हाला काय आहे, संप्रदाय आहे. नाना बाबा नंतर ज्यांना ज्यांना ज्यांचे अनुभव मिळेल ते बाबा. आपली ही जी मालिका आहे त्या मालिकेत आनंद संप्रदायाची आपली आळंदीची पूर्ण मठ आहे. त्या मठामध्ये रामदास बाबांपर्यंत, रोहिदास बाबांपर्यंत ती मालिका आहे. आपल्या विभागामधले नानांमुळे आपल्याला जे सुख मिळालं, नाही का, आपली जी सोडवणूक झाली नाना बाबांच्या कृपेचा आपल्याला तो वर्षाव झाला. त्यामुळे आपण नाना बाबांचं पुढे ते नाव घेतो आणि प्रत्येकाने घ्यावं त्याच्या त्यांच्या गावामध्ये. ज्यांनी ज्यांनी ही आध्यात्मिक प्रगती केली, ज्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं, म्हणजे आपल्यासारख्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं म्हणून काही बघितलं नाही, सगळा काही वेळ तुम्ही आम्हाला दिला, तुमच्या सोनं केली, त्यांनी आयुष्य वेचलं, अशांचं आपण नाव नक्कीच घ्यावं. कारण ते जर नसते तर आपण काहीच नसतो. आज कुठे असतो हेच माहित नाही. वारा आल्यानंतर पाला पाचोळा कसाही मिळून जातो, तसा आपण भरकटत होतो कुठेही गेलो असतो. त्यांनी आपल्याला भरकटून दिलं नाही. त्यांनी सबका मालिक एक साईबाबांनी नाही का दाखवलं, त्याच्यामध्ये वारा वाटोळ आलेले सगळे इकडे तिकडे धावत असतात. बाबांनी असा हात केला, थांबले. तसे त्यांनी सांगितले, हे बाबा थांब, आता थांब, का आता वारा वावटळ तुमचं काम नाही, आता तुमचं काम आमचं आहे. वाहून न्यायचं काम तुम्ही करता, कुठेही नेता. आता आम्ही यांना वाहून नेऊ कुठं, सद्गुरूच्या पायावर, जिथे जायला पाहिजे तिथे. काय तर ती आम्ही त्याला ती पदवी द्यायची. कोणती पदवी, सच्चिदानंद सच्चित आनंद अशी जी पदवी आहे ती आम्हाला त्याला द्यायची आहे. आणि त्याच्या ठिकाणी शरणागती त्याने पत्करलेली आहे. भगवंताकडे जाण्याची शरणागती त्याने पत्करलेली आहे. काय, आणि जो शरण आला त्याला मरण नाही. जो शरण आला त्याला मरण नाही. मग आता तुम्ही कुठे वाहून नेणार त्याला, हे वाहायचं काम आमचं आहे. आम्ही वाहून नेऊ त्यांना. कशी बोलली, जो मज होय आनंद शरण त्याचे मी निवारित जन्मवर्ण, या लागी शरणागत शरण मीची. त्याने सांगितलंय, तू एकदा मला फक्त शरण ये, तू माझा हो, मग तुझं सगळं मी करून घे.
हा तुझं सगळं मी करून घेईन, त्याबद्दल तू चिंता करायची नाही. परवा तुम्ही जो श्लोक घेतला ना, हा सुद्धा घेतला इथे दररोज येऊन. हे 3 श्लोक आहे 8व्या अध्यायाचे, 5वा 6वा आणि 7वा. खूप सुंदर श्लोक आहे. 5वा 6वा आणि 7वा. तुम्ही घेतला तो 6वा होता. तर त्याच्यामध्ये ते हे मनुष्य देहाची जी इति कर्तव्यता आहे, जे लोक विसरलेले आहेत, सर्वसामान्यांचं सोडा, जे अध्यात्माला लागलेले ते सुद्धा सांगितले. का? कारण की जिथे वळायला पाहिजे तिथे वळालेले नाही, जिथे वळायला पाहिजे तिथे वळालेले नाही, मार्ग चुकला. अध्यात्म करतायत नाही असं नाही, तिथून काय होईल त्यांची पुण्याचा संशय होईल वगैरे, पण हे नाही मिळणार. 184च्या फेऱ्यातून मुक्त नाही होऊ शकणार असं. तर तो श्लोक होता, त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा उल्लेख केला की हा होता यमुन वापी स्मरण भावते त्यांनी कलेवरून. म्हणजे तू ज्या ज्या गोष्टीचं जसं जसं स्मरण करशील त्या त्या गोष्टी तू पावशील चालशील. हा त्याच्या आधीचा श्लोक हा 5वा हा होता. त्याच्यावर फार भर अंतकाल्याचे मामेवर स्मरण मुक्त्वा कलेवर य प्रयाती स मद्भाव संशय. अंतकाळ तुझा जेव्हा जवळ येईल म्हणजे काय, तर हा जो देह आहे, हा देह ज्या वेळेस त्या भूतलावर पडण्याच्या स्थितीत असतो, म्हणजे सगळं काही संपलं, आता आता तू या जगाचा निरोप घेतोयस, त्यावेळेस तुझ्या अंतःकरणामध्ये जर माझी आठवण आली तर तू मद्रूप होशील, माझ्यापर्यंत पोचशील असं सांगितलेलं आहे. हा एवढाच अर्थ घेतात लोक, पण हा घेत नाही की त्यावेळेस स्मरण म्हणजे नेमकं काय झालेलं आहे. ज्याच्या ठिकाणी ते नाम मिळालेले, ज्याला आत्मज्ञानाची ओळख झालेली आहे, ज्याला मी कोण हा कळलेला आहे, त्याच्या ठिकाणी झालेला आहे, तो मद्रूप होईल, दुसरे नाही. बरं नंतरचा ह्याचा कुठला श्लोक, यम यम वापी स्मरण भाव त्याचे त्यांचे कलेवरम. हा पण श्लोक तेच सांगतो की ज्या ज्या वस्तूचं स्मरण करशील त्या त्या वस्तूला तू पावशील. आणि भगवान श्रीकृष्ण मग 7व्या श्लोकात सांगतात काय, की तुला एवढ्या डोक्याला ताप करून घेऊ नको, असं असेल तर असं होईल का, तसं होतं तर त्यापेक्षा तू सतत ना माझं नामस्मरण कर, म्हणजे प्रश्नच मिटला. तुम्ही जिथे अवसर जे आवडून जी भोगण्याचं त्याची मरणाचे मेरे पार हो लागतो. नंतर तस्मात सर्वसु कालेषु मामस्मरण वितच्य. हा तो 7वा श्लोक. तस्मात सर्वेषु कालेषु मामन स्मरण वितच्य मय्यर्पित मनोबुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम. म्हणजे तुझी बुद्धी आणि मन मला तू एकदा अर्पण केलं ना की संपला विषय. तुला सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाल संध्याची गरज नाही, तुला स्थिती बघायची गरज नाहीये. इथे प्रश्न हा आहे की ज्यावेळेस हा देह पडायच्या स्थितीमध्ये असतो त्यावेळेस त्याला काय काय आठवेल काही सांगता येत नाही, बरोबर आहे. नामस्मरण मिळालेलं असेल तर प्रश्नच नाहीये. त्यांनी सांगितलं तुझा कार्यभार मी वाहून घेतलाय. हा योगक्षेम वाहम्यम, तुझा योगक्षेम मी स्वतः करून घेईन. परंतु जर त्याला नामस्मरण मिळाले नसेल तर तो काय करत राहील, एखाद्या मंत्राचा जप करत राहील. आणि मंत्र सांगितलं कुठपर्यंत पोहोचवतात, तुम्हाला 184च्या फेऱ्यात फक्त नामच लावू शकते, बाकी कोण नाही. कारण तुमच्या कर्माची, तुमच्या पापाची, या सगळ्यांची गोळी जी आहे ना ते फक्त एक नाम करत. कसं करतं तर जब जब नाम पूर्ण अग्नी मिळेल समोर असे नाहले आणि पैसे नामे केले जगता आली. किंवा कबीर महाराज सुद्धा हे असंच सांगतात की तुमच्या स्मरणामध्ये भगवंताचं नामस्मरण असेल तर तुमच्या अनंत पापाचं जे आहे ते तिथे राख रांगोळी होते, पाप शिल्लक सुद्धा राहत नाही. जबही नाम हृदय धरा. बघा या आता माझं पण 55-56 वय झालं, त्याच्यामुळे माझे पण बळ प्रज्ञा जीवन आहे. हरी उच्चारण मंत्र पापनाशी दाखिल शिक्षण मात्र
किती ओव्या आहे त्याच्यावर? भरपूर ओव्या आहे. तुमच्या पापाचं, लोक म्हणतात पापाचं क्षालन करायला गंगेमध्ये जाऊ इथे, खरोखर क्षालन होतं का? अरे नामाने सुद्धा सांगितलं, बाकी कशानं होत नाही. आणि त्यांच्या पापाचं क्षालन तुम्ही पापक्षालन म्हणून तिथे केलात ना, तुम्ही बुक्क्या मारल्या, त्यानंतर म्हणतात आम्ही मलिन झालो, आता आम्हाला मग ते संतांकडे येतात, राईट ना. आता हे पाप तुम्ही धुवा, आम्ही त्यांचं घेतलं, आता तुम्ही आमचं घ्या. म्हणजे असं जर असेल तर मग काय करावं? म्हणजे नेमकी मान्यता कशाला दिलेली? तर संतांना दिलेली. संत कोणाला म्हणायचं? फक्त भव्य वस्त्र धारण केलेले त्याला संत म्हणायचं का? नाही. भव्य संत केलेले जे संत असतीलच असं काही नाही, बरोबर ना? असतीलही त्याच्यामध्ये आपले माने बाबा, नाही का? म्हणजे टॉप लेवलचे संत त्याला म्हणावं भव्य वस्त्रधारी ना, माने बाबांसारखे असावे की त्यांच्या ठिकाणी हे होतं. हजारोमध्ये एखादा. हा, हजारोमध्ये असा मनुष्य नाम सहस्रे कश्चित यतते सिद्धे, एखादा हजारामध्ये असेल. बाकी सगळे तुम्हाला दिसतात ते सगळे नसतील. हा, काय ते कसं आहे, लाख डोंगर तुम्हाला दिसतील, लाख डोंगर दिसतील. डोंगरामध्ये तुम्हाला हा काय मिळेल? तुम्हाला माणिक्य मिळेल, इतर रत्न मिळतील, मोठी मोठी झाडं आहेत, असं एखादं जंगल आहे, त्या जंगलामध्ये चंदन असतं, पण सगळ्याच वनामध्ये चंदन असेल का ते सांगू शकत, बिलकुल सांगू शकत नाही. तसा तुमच्या आमच्या भोवताली असणारे सगळेच आध्यात्मिक तुम्हाला दिसतात, पण ते असतील का तसे सांगू शकत नाही. एखादा असू शकतो, हा, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे काहीतरी चाचणी पाहिजे. तुमच्याकडे चाचणी नाही तर कोणी तुम्हाला काही सांगून तुम्ही तसे बुद्धू बनू शकता, नाही का? तर विश्वास तुम्ही ठेवता त्याच्यावर, तुम्ही ज्याच्या त्याच्यावर विश्वास ठेवता ते तसं होईलच हे काही सांगू शकत नाही. संतांच्या ठिकाणी विश्वास ठेवता. विश्वास उपकारी स्वामीवरी सत्ता, नामावर विश्वास पाहिजे, संतांवर विश्वास पाहिजे. तुमच्या आमच्या ठिकाणी जर विश्वासाची कमी असेल तर तुम्हाला आम्हाला तो अनुभव नाहीये जो सतत यायला पाहिजे, नाही का? आता सतत ही जी डोळ्याला धार आहे ना, सतत डोळ्याला धार, हे किती लोकांच्या सांगावं? अगदी मी माझ्यापासून सांगतो, क्वचित फार हे कमी आहे. आणि हे सतत असणं ही मुक्ताई सांगते, हे सतत असावं. रामदेव महाराज म्हणतात हे सतत असावं. हे ज्याचं सतत चालू आहे त्याला परमार्थ इतर कोणता आहे हे माहीत नसलं तरी चालेल. तुमचे श्लोक असतील, तुमच्या ओळ्या असतील, प्राकृत, तुमचं संस्कृत, नवे निवड, जेवढे अर्थशास्त्र सांगितले आहेत त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. पाप काय पुण्य काय कशाशी घेणं नाही, कारण त्याचे जे मेन ते अश्रू येत आहेत, त्याची अवस्था अष्टसात्विक भावातला हा परमोच्च जो भाव आहे तो अष्टसात्विक भाव आहे. हे ज्याचं होतं तो त्या दशेला गेलेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे की देहाभिमान गेले ज्ञानेन परमात्मना यत्र यत्र मनोयाती तत्र समाधी. तो सतत समाधीमध्ये असतो, त्याची चालती मधली समाधी असते. तो जे खातो ते काय, अन्न खातो ना, चाले ती प्रदक्षिणा, खाये तो प्रसाद आणि बोले तो वेद, अशी त्याची स्थिती असते. त्याच्या मुखातून निघालेलं प्रत्येक चरण, प्रत्येक श्लोक किंवा काय असेल, अगदी तो सहज जरी बोलला तरी कुठेतरी शास्त्रात त्याचं वर्णित असतं, ते वर्णन झालेलं असतं, वर्णन आलेलं असतं. हा, आपण नाही का बऱ्याचदा बघतो, आपण काल बरोबर असं बोललो, बघा याच्यात पुरावा आला, तुम्ही कोण आहात? तुम्ही सुद्धा तेच आहात, पण तुमची आमची लेवल काय, तुमची इति कर्तव्यता तुमची आमची जी आहे तुम्ही आम्ही समजून घेतलेली आहे. परंतु त्या इति कर्तव्याला सतत जागणं, आयुष्यभर जागणं, माझा हा श्वास असेपर्यंत मी हे कर्म करणार. आपल्याकडे कर्म भरपूर आपण करतो उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, परंतु खास कर्म ते जर केलं नाही तर काही उपयोग नाही. आणि तेच फक्त कर्म ब्रह्मार्पण होतं सांगितलंय. तुम्ही आम्ही केलेले जे चिंतन आहे, हा सहज कर्मे झाली ब्रह्मार्पण, त्याला सहज ब्रह्मार्पण झालं पाहिजे. तर ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देवाचं सुद्धा करणारे आहे, भरपूर काही करणारे आहे, तर त्याच्या मागे काहीतरी चिकटलेलं आहे, नाही का? महाराजांच्या मुखातलं नेहमी असतो की अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती आणि दयाची चित्ती बोध घ्यायचा. अज्ञान चिकटलेलं आहे त्याला की मला हे करायचं आहे, ते याच्या मागे काहीतरी असायला हवं. मला खोटं नाही सांगत, ज्ञानेश्वरी समोर आहे. ज्या वेळेस आम्हाला सांगणारा भेटला ना या ज्ञानाबद्दल, अक्षरशः सांगतो अजिबात कधी असं वाटलंच नाही की हे कशासाठी करायचं, बस हे करायचंच आहे, याच्या पलीकडे
दुसरं काही नाही आपल्याला करायचं असं वाटलं, अंतःकरण भरून आलं होतं. पण चिकटलेला जो आहे ना त्याचा मागे उद्देश, तिथे ह्या गोष्टी होतो. 184च्या खेळातून तुम्ही मुक्त व्हाल, प्रश्नच नाहीये. परंतु हा जो आनंद आहे ना, या आनंदाला तुम्ही मुकाल. आणि हा आनंद जर मिळाला नाही तर या अध्यात्मामध्ये तुम्ही येऊन काय कमावता? काहीच नाही कमावत. आपल्याला कमवायचं आहे. गमवलं आजपर्यंत भरपूर. काय 83,99,999 या योनीमध्ये तुम्ही आम्ही भरपूर कमावलं पण आणि गमावलं पण काय कमावलं? जे नाशिवंत आहे ते कमावलं. गमावलं काय? तेच गमावलं. पण इथे आल्यानंतर, या देहात आल्यानंतर तुम्हाला कमाईच कमाई आहे. पहिली गोष्ट, तुम्ही या देहात आला, तुमच्यावर देव कृपा झाली. आणि ज्यावेळेस कोणीतरी भेटला तुम्हाला या भगवंताबद्दल, या ज्ञानाबद्दल सांगणारा, नामाबद्दल सांगणारा, त्यावेळेस तुमच्यावर काय झाली? गुरु कृपा झाली. ही खरी कृपा तुमच्यावर आहे आणि ही खरी तुमची कमाई आहे. फक्त ही कमाई काय करायची आहे? गमवायची नाही, कमीतच राहायची आहे, तिच्यामध्ये वाढ करायची आहे. आपण किती कोणत्या कमाईमध्ये वाढ करतो? धन दौलत जी आहे, शाश्वत जे नाहीये, नाशिवंत आहे, त्याच्या मागे आपण लागतो. काय करतो आपण? लहानपणापासून आई वडील आपल्याला शिकवतात, किंवा शाळेत गेलास तर मोठा कोणतरी होशील, कोण गौरव, आणि मग काय करशील? तर मग तुझं लग्न करू, मग तुला 4-5 पोरा काळा होतील, आणि नंतर मग म्हातार होशील. म्हणजे ही ही अवस्था आहे, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. शिक्षण घ्यायचं असतं बालपणामध्ये, आणि नोकरी धंदे करायचे असतात, प्रपंच करायचा असतो तो तरुण वयामध्ये, आणि नंतर हरिभजन करायचं असतो ते होतं कधी? म्हातारा झाले. तुमची आमची आहे का अवकात आहे का म्हातारपणापर्यंत जगण्याची? अजिबात नाही. म्हणून माऊली तेच सांगतात की फक्त त्यांचे पाय पडू नका, ज्यांचं आयुष्य 105 झालेले, 109 झालेले. आपल्याला आखाड्यातले काही ते मिळतात साधू लोक, एवढं वर्ष आयुष्य झालेले, पण ते सांगतात अजून तो अनुभव त्यांना नाही. बाकी सगळ्या सिद्धी, रिद्धी सिद्धी वगैरे त्यांच्याकडे आहे. असा चिमटा मारला ना की लगेच अग्नी, मग त्याच्यावर काय मला तयार करायसाठी करून घ्या, किंवा काय पाणी पाहिजे तर पाणी तिथं पटकन येईल, काही असं त्यांनी केलं. पण सगळं तंत्र मंत्र उपदेशकी आहे सगळं. या रिद्धी सिद्धी तुमच्या काय आहे सांगितलंय? रिद्धी सिद्धीच्या तुम्ही मागे लागलात ना, तर रिद्धी सिद्धी काय करील? काही विशिष्ट काळासाठी तुम्हाला त्या साथ देतात. त्यानंतर तुमची काय गती जी आहे ना ती फार वाईट सांगते. आणि संत सांगतात की या रिद्धी सिद्धीनं आम्ही वावत दिला नाही, आम्ही आमच्या आजूबाजूला येऊच दिल्या नाही. अगदी कोणत्याही सिद्धी असो, अष्टमहासिद्धी असून अजून कोणी असो, हे सगळे कशासाठी येतात तुमच्याकडे? की तुम्हाला परमार्थापासून बाजूला करण्यासाठी. ही एक प्रकारची सगळी मायाच आहे, प्रापंचिक माया म्हणा, आध्यात्मिक माया म्हणा. मम माया दुरत्तया, त्यांनी सांगितलं की माया जी आहे, माझं नामस्मरण केल्याने ती दूर होईल, कशी दूर होणार नाही. आणि ते करण्यासाठी तुम्ही जर इतर सगळी साधनं वापरली त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण नामापरते साधन नाही जे तू करशील, आणि काय नामापरते तत्वच नाही, वाया आणि पंथा सासी जगी. इतर संप्रदायामध्ये भरपूर आहेत परमार्थ, अगदी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. सकाळी 3:30 ब्रह्ममुहूर्ता उठायचं, 3:30 वाजता, आणि तेव्हापासून जे काय ओल्या वस्त्राने काय करायचंय ते करायचं. त्यानंतर पुन्हा 5 वाजले की मग अजून तुझी नामस्मरणाची त्यांची काय सोय आहे ती करायची. त्यानंतर दुपारी काय, संध्याकाळी काय, रात्री झोपण्यापूर्वी काय, हे सगळं जरी चालू असणं सांगितलं, ही त्रिकाल संध्या तुम्ही ज्याला म्हणता. परंतु नामस्मरण जिथे नसेल तिथे ठणठण गोपाल सांगितलं. कारण एका नामस्मरणामध्ये सांगितलं काय आहे, किती शक्ती आहे सांगितले. तर एक नाम ज्यावेळेस तुम्ही जपता, काय कोटी 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 यज्ञ नित्य ज्याचा नियम, एक हरिनाम जपता जपता. आता कोटी कोटी यज्ञ म्हणजे काय हो? बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, कोटी म्हणजे आयुष्य माणसाला आता किती आहे? 100 वर्षाचं. 100 वर्ष जगत सुद्धा नाही. कोण 45, 50, 55, 60, 75, 86 पर्यंत फार फार. आणि मग हे
यज्ञ कधी करणार कोटी 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 कोटी, आणि एका यज्ञाचा खर्च किती आहे, त्याला लागणारा कालावधी किती आहे. तर कोटी हा शब्द काय आहे, संख्यावाचक नसून प्रकारवाचक शब्द आहे. कोटी म्हणजे प्रकार, किती प्रकारचे येतात. दोन्ही धरायचे या या अर्थाला पण दोन्ही धरले तर आपलं आयुष्य तसं नाही म्हणता येईल. आणि जर संख्यावाचक म्हणायला गेला तर, आणि प्रकारवाचक जर म्हणायला गेला तर तुम्हाला आम्हाला यज्ञाचे प्रकार तरी किती माहिती आहे. आपल्याला मोजकेच माहिती आहे. आपल्याला किती माहिती आहे, एक राजसू यज्ञ माहिती आहे, अजून कोणता, हा चंडिका माहिती आहे, अजून किती किती नावं घेऊ शकतो आपण. अश्वमेध झाला. म्हणजे असे यज्ञ आहे, ते यज्ञ करताना काय काय करावं लागतं, किती शुद्धता पाळावी लागते, तेव्हा एक यज्ञ सफल होतो. असे कोटी कोटी यज्ञ आहे. कुणाला टाइम करू शकतो कोणी, नामकर्ते साधन एकदम बेस्ट आहे, ते करा, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. हा, आता प्रश्न आहे, फार मोठा प्रश्न आहे. लोक प्रश्न विचारतात हा प्रश्न, की तुम्ही हे सगळं काही सांगता, हे सगळं काही सांगता, तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या जेवढ्या ऐश्वर्याचं वर्णन केलेलं आहे, वैभवाचं वर्णन केलेलं आहे, ते वैभव कुठे दिसत नाही. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे जे वैभव तुम्हाला दिसतं ना, ते त्यांच्याकडे चर्मचक्षु आहे, आणि माझं वैभव ज्याला ज्याला दिसतं ना, त्याच्याकडे दिव्य दृष्टी आहे. दिव्य दृष्टी आहे. माझे जे भक्त आहेत त्यांना माझ्या पलीकडे दुसरंच काही दिसतच नाही. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की माझ्याकडून तुम्हाला कुणाला काय अपेक्षित आहे या युद्धामध्ये. तर याने काय मागून घेतलं दुर्योधनाने, तुझी सेना मला दे, आणि अर्जुनाने करून त्याला मागून घेतलं. कारण ऑलरेडी त्याने भगवान श्रीकृष्णाला त्याने सांगितलं की मी युद्ध करणार नाही, मी शस्त्र उचलणार नाही. दुर्योधन म्हणाला की याचा उपयोग काय, मग नुसता बसून राहील, त्यापेक्षा याची सेना घेऊन, नारायणी सेना. आणि अर्जुनाने विचार केला, याने सेना तर घेतलेलीच आहे, पण जिथे भगवान श्रीकृष्ण आहे तिथे कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, म्हणून त्याने भगवान श्रीकृष्णाला मागितलं. तसे तुम्ही आम्ही ही सेना नका मागू, ही धन दौलत, ही नाशिवंत जे आहे ना ते नका मागू, शाश्वत मागा. काय की भगवंता तुझं हे नामस्मरण आहे, ते आमच्या ठिकाणी मिळालेलं तर आहे, पण ते सतत टिकावं. टिकावं म्हणजे काय की सतत त्याचं नाम चिंतन आमच्या ठिकाणी व्हावं, ही सद्बुद्धी आम्हाला दे. आमच्याकडून सतत नामस्मरण झालं पाहिजे, आम्ही तेवढा वेळ काढू शकलो पाहिजे. तू आयुष्य दिलेलं आहे, भरपूर दिलेलं आहे, काही कमी नाही दिलेलं आहे, परंतु तेवढ्यामध्ये तेवढे श्वास आमच्याकडून ते नामस्मरण झालं पाहिजे. आणि तेवढं जर नामस्मरण झालं नाही तर आमचं कसं होईल की अक्षरशः कुत्री मांजरा डुकरा जी आहे त्यांच्यासारखं होईल. कारण त्यांना मिळालेलं नाही म्हणून ते तसे, आणि आम्हाला मिळून जर आम्ही पुन्हा ह्या प्रापंचिक सुखामध्येच गुरफटू आणि हे जर करत नसेल, आम्ही करत नसू, तर त्याचा काहीही उपयोग नाही. मग असे कितीही बर्थडे साजरे केले आम्ही, कितीही अजून काय प्रकट दिन साजरे केले किंवा काय साजरे केले, त्याचा काही उपयोग नाही. आम्हाला बऱ्याचदा असं वाटतं की समाजाला जाऊन सांगावं लोकांना की बाबा हे असं असं आहे, असं नसावं, हे असं असावं. पण सांगेन कोण, लोकांना जे पटतं तेच लोक करतात. आता आमच्या जयही पण बऱ्याचदा सांगतात की बाबा असं करायचं नाही, तसं करायचं नाही, तसं करायचं नाही. पण आमच्या ठिकाणी उद्देश आहे, आम्ही हे दाखवलं तुम्हाला जर करायचं आहे तर याला नाव काय द्या, वाढदिवस नका देऊ, कारण तो वाढ नाही त्याच्यामध्ये घट आहे. नयांचे आयुष्य धाकटे वय कमी झालं, कमी होतं. दरवर्षी तुमचं एक वर्ष आयुष्य कमी होतं, नवीन सेकंदाने तुमचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. तुम्ही वाढ कसलं करतो, वाढ याच्यामध्ये झाली पाहिजे. नामस्मरण तुमच्या ठिकाणी जर सततम कीर्तयन्तो मा यतन्तश्च कृतवता नमस्यन्तेश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते, या स्थितीला जो असेल त्याचा वाढदिवस. खरं तर त्याचा वाढदिवस आहे, कारण त्याचं आयुष्य नामस्मरणाने वाढलेलं आहे. नामस्मरण त्याच्या ठिकाणी सतत चालू आहे. सतत नामस्मरण करणं हा तुमचा काय आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे. तेवढे श्वास घेता ना तुम्ही, एकही श्वास फुकट जाता कामा नये. कबीर कहे कमाल को तू बजावत है ढोल, आणि एक श्वास त्यागा रे तीनों लोक का मूल. हा श्वास फुकट गेला म्हणजे संपला विषय.
तुम्ही एका श्वासामध्ये काय काय करता येईल. तर एक नामस्मरण केलं एका श्वासाने तर त्याचं पुण्याचा विषयच नाही तुमचा आमचा भगवंताशी विन्मुख की सन्मुख. सन्मुख. नारायण बाबा नेहमी प्रश्न करायचे. मला फक्त त्यांचं एवढंच आठवतं, त्यांनी प्रवचन केलेलं किंवा कीर्तन केलेलं मला आठवतच नाही. म्हणजे सांगतात सगळे की केलंच नाही कधी, पण सतत ही चिंता, सतत नामस्मरणामध्ये. त्यांचा अंगठा कुठला गाडीवर बसलेला असणार, चैन मध्ये गेला टू व्हीलरच्या, तो त्यांना माहित नाही. म्हणजे कोणत्या स्थितीचा महात्मा नाही. तेच नाही, कारण संत ऐशी तात्काळ करी ते आपला देश. तुम्हा आम्हाला सुद्धा तेच दिलेलं आहे, त्याच्याने ते होतं. म्हणून सतत तुमची आमची भेट झाली की ती विचारायची, भाऊ कसा आहे, बरा आहेस ना. आपण म्हणलो हो बरं आहे, बरं चाललंय. पण त्यांना काय विचारायचं, नामस्मरण करतोस ना, बसतोस ना, कसा बसतो, बसला की उठला असं आहे का, तसं नाही बसायचं. असं कसं नामासी विन्मुख तो नर पापिव्या. मग आपण समजायचं विन्मुख का, मग नामासी विन्मुख, मग इथे घेतलेलं नामस्मरण, इतर नामस्मरण घेतलेलं आहे, मी विन्मुख नाही. ज्यांनी घेतलं नाही तो विन्मुख, तेही बरोबर आहे. ज्यांनी घेतलं नाही तो सुद्धा विन्मुख असेल. पण तुम्ही आम्ही घेतलेला आहे आणि तुमचं आमचं 184चा फेरा सुद्धा सुटलेला आहे, अगदी बरोबर आहे. पण हा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला रोज बसायचा आहे. म्हणजे नेहमी सांगतात, एखादा अनुग्रह घेण्यासाठी आला ना, त्याला 10 वेळा विचारतील, 10 वेळा विचारतील, खरंच घ्यायचंय तुला, खरंच घ्यायचंय, असं करायचंय, तसं करायचंय, याच्याने हे होतं, याच्याने ते होतं, काय इच्छा घेऊन गेला आम्हाला माहित नाही. पुन्हा पुन्हा विचारतात, काही करत नाही, पटकन घातला हा आता झालं चल एकदाचे, आता पुढं सारखा, आता केवढा आकडा आपला किती वाढला बघा, असं काम नाही करत. म्हणजे त्याला पूर्ण त्या दशेला आणायचं, विमुक्ष स्थितीला त्याला आणायचं. तो आहे की काय माहित नाही. रसाळ भाऊनी एखाद्याला आणले नाही, रसाळ भाऊनी एखाद्याला आणलेले भाऊ त्याला माळ घालायची. आता रसाळ भाऊंनी कितपर्यंत त्याला तयार केलं हे भाऊंना माहित नाही, ते माळ घालणार त्याला. म्हणून उरलेलं कार्य ते करून घेतात. भाऊ त्यांनी आमच्या भाऊनी जे सांगितलं ना, फार मोलाचं कार्य केलेलं, इथपर्यंत आणणं ही साधी गोष्ट नाही. तुम्ही त्यांचं ऐकून इथपर्यंत आलात, पण अजून काही गोष्टी तुम्हाला विचारायची बाकी आहे. तुम्ही हे जे करताय ते नेमकं कशासाठी करताय, काही इच्छापूर्ती तुमची आहे का, त्या मागे काही उद्देश आहे का, लग्न होत नाही लग्न व्हावं म्हणून, किंवा घरात काही प्रापंचिक तुमच्या समस्या आहेत त्याचं निराकरण व्हावं म्हणून, ते जे सगळे ज्योतिष वगैरे हे फसवे भरपूर बसलेले आहेत, तिकडे जावा, इथे येण्याची गरज नाहीये. आणि तुम्हाला नोकरी धंदा सुद्धा हवा असेल तर त्यासाठी तुमचं शिक्षण असेल, तशी पात्रता असेल, शैक्षणिक पात्रता तुम्हाला मिळेल, त्याच्यासाठी हा नाही. फक्त 184चा फेरा चुकवण्यासाठी हे आहे. तुम्हाला मान्य असेल तर करा, मग तो जर असेल त्या पद्धतीचा तो हरत नाही, मग तो तुम्हाला हे करायचं नाही. आणि त्याला जर ते पाहिजे असं मग बघूया पुढच्या आठवड्यात येतो मी, मला ती सुट्टी येणार तेव्हा समजायचं त्याला ते नको. म्हणजे मला सांगा की इथे हा विषय आमच्याकडे असा आहे का की आमच्याकडे संख्या वाढवायची आहे का, आम्हाला कसे हवे, गर्दी पाहिजे, आम्हाला गर्दी नाही करायची. हा विषय पटवून सांगितला जातो. आमच्याकडे शब्दा सुद्धा दिल्या जातात. हा काय नेमका परमार्थ म्हणजे नेमका काय आहे. शपथ घातली जाते अनुग्रह देताना, आधीच जन उद्धट त्या तुह्य करून प्रगट मोडतील भक्तीच्या वाटा, संत जन होतील म्हणे निवृत्ती ज्ञाना, मुक्ताईची आण मातृगमन घडेल. हे बरेचसे मी अनुग्रह देताना बघतो, एवढी घाई असते की हे सगळं व्यवस्थित सांगितलं जात नाही, वेळेअभावी सांगितलं जात नाही. तर ते अजून काय देव जाणे, पण हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि उघडतं कुठेही कोणीही करू नये, अजिबात. हा विषय तसा नाहीये, मुखातून सुद्धा काढण्याचा नाहीये. आजूबाजूला बघावं काय आहे काय नाही. कारण भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीला हा बोध करताना, हा अनुग्रह देताना, हे ज्ञान सांगताना तिथे लिहिलेलं सिंधूच्या मध्य भागात येऊन तिथे हे सांगितलेलं आहे. तुमचं आमचं सुद्धा असं आहे, जरा सिंधू मध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे, 4 भिंतीच्या आत सांगितलं गेले, 4 भिंतीच्या बाहेरचा परमार्थ नाही, अंतर्मुख होण्याचा परमार्थ आहे. फक्त बाहेरून दिसला गेला हा विषय नाही. बाहेर करायला सांगितले तुम्हाला का, कारण की जगाला कळेल कसं तुम्ही काय करताय. पण नाम जप जो आहे तुम्हाला 4 भिंतीच्या आत केला पाहिजे. त्या आत करण्याची रीत कशी ती सांगितले गेले. कारण इथे जे अष्टसात्विक भाव होतात त्या अष्टसात्विक भावांना इतरत्र तुम्ही जर प्रसाद केलं, दाखवले गेले
तर काही लोक त्याला नावं ठेवतात. वास्तविक पाहता ते नाव ठेवतात ते मूर्ख आहेत. त्यांच्या ठिकाणी काय आहे ते त्यांचं दुर्दैव आहे, सुदैव नाहीये नाव ठेवतात ते. वास्तविक होता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या भक्तांची ही अष्टसात्विक भावाची अवस्था ज्याला ज्याला पाहायला मिळेल तो या भूतलावरचा मोठा नशीबवान भाग्यवान समजायचा. कारण ज्या ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने आठवणीने ती मुरली वाजायची तेव्हा प्रत्येक गोपिका ही तिथल्या तिथेच असायची. दात घसत असेल तर अशीच असायची, कपडे धुत असेल तर तशीच असायची, झोपाळे घेत असेल तर तशीच असायची, अगदी त्या अवस्थेमध्ये. म्हणजे नेमकं नामस्मरण काय तुमचं सतत चालू आहे तिथे, म्हणून ती बासरी वाजली ना, म्हणून तुमची ती अवस्था झाली. श्रीपाद बाबांचं नाव निघालं ना, पटकन डोळ्यात अश्रू आले. सगळ्यांच्यात येतात का? नाही. मला वाटतं आपल्या महात्म्यांच्या मुखातून हे शब्द ऐकलेले की प्रत्येक महात्मा समोर आला की किंवा प्रत्येक महात्म्याच्या मुखातून निघालेले शब्द तुम्हीच म्हणता ना ते वेद आहेत किंवा अष्टसात्विक भावाची सुरुवात आहे ती, मग तिथे का होत नाही? तर त्याचं ते प्रत्येकाच्या अंतःकरणात तो भाव कसा आहे त्याच्यावर अवलंबून. कोणी जरी नाव काढलं भगवंताचं संतांचं की त्याचा कंठ सद्गतीत होतो, त्याच्या पोटामध्ये तो आनंदाचं इतकं भरत येतं की ते भरत सबंध शरीरातून उसळून वाहतं. ते कसं वाहतं? डोळ्यातून अश्रूंच्या धारा निघतात. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोट्याने हृदय प्रगटे राम. हा भाव प्रगट झाला पाहिजे. ही सगळी लक्षण आहेत. बऱ्याच ओव्या आहेत, बरेच श्लोक आहेत की हे असं जर नाही झालं तर काय सांगितलंय, परमार्थ हा क्षीण झाला. मुक्ता म्हणे ऐशे झाली या वाचुनी, परमार्थ क्षीण वाटत असेल. परमार्थ क्षीण नाही वाटला पाहिजे, क्षीण घालवणं हे नाव परमार्थ नाही का? काही ती प्रमाण आहे की पाहता तुझे मुख पांडुरंग, मागील परिहार पुढे नाही क्षीण, पाहिले शरण तुझी एक वेळ पंढरसी जारे. हा, पंढरसी जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाही उभा, भेटीची आवडी कृपाळू तातडी तुका वेळ. मागील परिहार पुढे नाही क्षीण, झाली या दर्शन एक वेळ. त्यांनी एक वेळा दर्शन झालं ना, एक वेळा दर्शन म्हणजे काय? त्या मूर्तीचं एक वेळा दर्शन झालं की असं आहे का? सगळेजण तोच अर्थ काढतात. हा ठीक आहे, ते ठीक आहे, पण तुमच्या ठिकाणी ते आलं असेल ना, ते दर्शन साक्षात दर्शन ज्याला म्हटलेलं आहे. तुमचं आमचं काय चालू आहे, देवाची भक्ती वगैरे सगळं करतात, पण त्या देवाचं स्वरूप माहिती नाही. रूप माहिती आहे पण स्वरूप माहिती नाही का? ही सगळी देवाचे रूप आहे. रूप स्वरूप हे काय आहे की हे दिसलं ना की त्याची आठवण होती. अनुभव मला दिसलंय की नामस्मरणाची आठवण होणं, ही कोणी दिसली की नामस्मरणाची आठवण. प्रत्येकाच्या ठिकाणी ते चाललेलंच आहे लागतात, पण त्याला माहित नाही, पण तुम्हाला माहित आहे ना. मग ती नामस्मरणाची आठवण झाली पाहिजे, ती सतत होत राहणं हे नाव करणं. सतत 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 का म्हटलेलं आहे? कारण तुमचा प्रत्येक क्षण त्याच्यासाठी लावलेला आहे. वेळ नाही झाली ना, आहे ना वेळ. भूक लागेल नाही तसं नाही, म्हणजे आता मीच फक्त बोलतोय असं नाही, अजूनही कुणाला संधी आहे तर बोलावं. कारण प्रत्येकाचा, कारण जय हरीचा बड्डे जो आहे, जय हरीचा बड्डे तो एक आनंद उत्सव आहे आपल्याकडे. बरोबर, आई बोलतील, अजून कोणी बोलतील, अजून कोणाला बोलायचं असेल तर साक्षी. हा बिलकुल बिलकुल, बोलायचं असेल तर बोलू शकता. साक्षी बोलायचं असेल तर बोला. साक्षी तुला काय असेल तो अनुभव मांड, आणि त्यातल्या त्यात आपल्याला आज जे बोलायचं आहे ते बाबांवर बोलायचं. हे मी तुला सांगतो, आठवण करून देतो. विषय कोणता बोलावा आपण? परत आपल्याला वाटतं की विषय काय घ्यावा. खरोखर आज आपण श्रीपाद बाबांवर बऱ्याचदा बोलतो ना, श्रीपाद बाबांवरच बोलतो. श्रीपाद बाबांचे अंकित, श्रीपाद बाबांचे दास आपण या नेहमी बोलतो. अरे दासांचा दास मी होईन, आपण असं बोलतो. दासांचा दास मी होईन, आणि तो भगवंताला फार आवडतो. माझ्या दासाचा दास म्हणजे तो ठिकाण्यावर आहे.
पण ते आता आज त्यांचा प्रकट दिन आहे. त्याच्या आपल्याला जे काही बोलायचं आहे ते आपण बोलू शकतो, अधिकाराने बोलू शकतो. ते आज आपल्याला रोखू शकत नाही. त्यांची वाहवा, स्तुती, कौतुक काय करायचं ते बिंदास करू शकतो. या हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सब साधु संतान आमच्याकडे दिदी वगैरे सगळ्यांनी घातलेल्या सगळ्या कार्यक्रमाला बरोबर वाजायचं नाही, परमार्थात निर्लज्ज व्हायचं. फोटो कर. मी काय गोव्या बंद घेणार नाही. तुला काय बोलायचं देवाबद्दल बोल. तुमची कृपा झाली याबाबत बोलणार आहे. देवाबद्दल बोल. आणि म्हणजे ज्यांनी आम्हाला घडवलं, बाबांचं तर नाव आहे श्रीपाद बाबा रामदानी, पण ज्यांनी आम्हाला घडवलं ते माझ्या पुढ्यात ते जर आमच्या जीवनात नसते तर आज आपण श्रीपाद बाबा आणि रामदास पण कळले नसते. तरी माझ्या मुलाला घडवलं, त्याच्यानंतर मी घडली. माझं लग्न त्यांनीच लावलंय, त्यांनी मला घडवलं आणि माझ्या मुलांना पण घडवलं. म्हणजे माझी पूर्ण फॅमिली त्यांच्याच ह्याच्याने आहे. श्रीपाद बाबा रामदास बाबा हे नंतर, पण आधी माझी जयंती बाबा आहे. त्यांनी बऱ्याच गोष्टी मला सांभाळलाय, एक लहान लेकरूसारखं सांभाळलंय. आणि मी आशा करते की मला जसं सांभाळलं माझ्या मुलांच्या पाठी पण त्यांनीच राहावे. जसे माझे श्रीपाद बाबा मला क्षणोक्षणी तसं मला खूप प्रसंग आले. तसेच माझे बाबा होते श्रीपाद बाबा आणि रामदास. ते लता मंगेशकर होते, पुढे उपा मंगेश, माझी उपा मंगेश. तसे माझे श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा हे दोन्ही माझे पुढे आणि मागे मंगेश सारखीच आहे. म्हणजे फक्त ते गाण्याचं नाव मंगेश म्हणतो, पण माझे श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा. पण सर्वात आधी मी माझ्या भावाला, म्हणजे ते लोक म्हणतात की नावं नाही घेतली, पण माझी जयहरी बाबा माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात काय आले असते तर मी त्यांची झाली नसती. एवढंच मला जयहरी. परत चालू करायचं. मूर्ख असतो काय अजिबात